नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत। ज्यांनाही दोडका आवडत नाही किंवा दोडका म्हटल्यानंतर तोंड मुरडतात त्यांच्यासाठी ही नक्की एकदा ट्राय करून पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी काय केलं आहे, पाव किलो दोडका घेतला आहे। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर, नंतर याचे आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत। ह्या शिरा बिलकुल ठेवायच्या नाही। जेव्हाही दोडक्याची भाजी बनवू तेव्हा ह्या शिरा अशा जे आपलं पोटॅटो पिलर असतं, बटाट्याची साल काढतो त्याने अशा याच्या शिरा काढून घ्यायच्या। तर इथे मी याच्या सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि दोन्ही बाजूच्या ज्या कडा आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आणि नंतर त्याला आणखी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे। आता कापताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्या फोडी करून घ्या। मी माझ्या आवडीप्रमाणे अशा इथं फोडी करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। जास्त बारीक फोडी करायच्या नाही, नाहीतर मग पटकन तो असा त्याचा गाळ होतो भाजीमध्ये, म्हणून अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत। आता ह्या इथे साईडला ठेवून देते। गॅसवरती कढाई ठेवून घेतली। कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता। याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकली, अर्धा टीस्पून जिरे टाकले। जिरे छान असे फुलले की मग याच्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून याच्यामध्ये घातल्या आहेत। लसणाला सुद्धा छान असं गुलाबी रंगावरती परतून द्यायचं। नंतर मग आपल्याला इथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून याच्यामध्ये घालायचा आहे। त्याला छान परतून घ्यायचं। सोबतच मी इथं 8-10 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतले। आता कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला आहे, मग याच्यामध्ये आपल्याला दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। आता याला आपल्याला एक 2 ते 3 मिनिट इथं परतून घ्यायचं आहे। दोडका छान असा परतून घेतला की मग चव छान येते भाजीला, म्हणून इथं दोडका जो आहे तो अगोदर कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा। जास्तही नाही, एक 2 ते 3 मिनिट मी इथं परतून घेतला आहे फक्त। आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेते। पाव टीस्पून हळद टाकली आहे, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आहे। म्हणजे मी इथे रेग्युलर जो भाजीला माझा मसाला वापरते तो इथं टाकून घेतला आहे। तुम्ही इथं तुमच्या जो रेग्युलर भाजीला मसाला वापरता किंवा मिरची पावडर वापरता ती इथं टाकून घ्यायची 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। काश्मीरी मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल अवेलेबल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल। मी फक्त कलर छान येतो भाजीला म्हणून टाकून घेतली आहे। थोडंसं परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घेतला, त्यालाही त्याच्यासोबत थोडंसं परतून घेतलं। 2 टेबलस्पून चणा डाळ घेतली, तिला 1 तासापूर्वी मी इथं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। डाळीला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। छान आता परतून घ्यायचं सोबत मसाल्यासोबत आणि दोडक्यासोबत छान असं डाळीलाही परतून घेतलं आहे। 2 ते 3 मिनिट मी इथं सगळे मसाले, दोडका, डाळ छान असं परतून घेतलं। नंतर याच्यामध्ये एक 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा। थोडीशी कोथिंबीर घालायची। छान असं आणखी याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आपण या भाजीला जेवढं परतून घेऊ ना तेवढी भाजीची टेस्ट जी आहे टेस्ट वाढते भाजीची, म्हणून नक्की याला छान असं परतून घ्यायचं, घाई करायची नाही। आणि पाणी घालताना याच्यामध्ये थोडंसं गरम करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजीमध्ये किती पाणी हवंय किंवा किती रस्सा हवाय त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालून घ्या। छान असं मिक्स करून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की मग याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। अर्धा टीस्पून गरम मसाला घातला आहे वरून, असं थोडासा वरतून सुद्धा गरम मसाला घालून घ्यायचा। मग आपल्या भाजीला छान अशी तरी येते आणि चव सुद्धा छान अशी येते। थोडीशी कोथिंबीर घातली, आणखी एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं। आता याला आपल्याला झाकण ठेवून अगोदर थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग याला झाकण ठेवून आपल्याला एक 7 ते 8 मिनिट याला शिजवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। झाकण पूर्णपणे ठेवायचं नाही, थोडंसं उघडं ठेवायचं, म्हणजे मग आपल्या भाजीची तरी जात नाही, तरी छान अशी राहते आहे तशी। तर इथं तुम्ही पाहू शकता एक 8 मिनिटांनंतर मस्त अशी आपली भाजी जी आहे तयार झाली आहे। आता मी इथं गॅस बंद केला, पाहू शकता तुम्ही भाजीचं टेक्स्चर एकदम परफेक्ट असं आलं आहे। तर आता इथं मी तुम्हाला सर्व करताना दाखवते भाजीचं टेक्स्चर कसं आहे, पाहू शकता। एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त अशी घट्ट सुद्धा नाही। तर तुम्ही ही डब्यासाठी बनवू शकता किंवा घरी असे जेवताना जरी बनवली तर बरी पडते। अशी थोडीशी दबदबीत भाजी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खाऊ शकता। तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत तुम्ही याला खाऊ शकता। नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।